जांभूळवाडी जो बोगदा आहे तो बोगदा संपल्यानंतर हा संपूर्ण जो उतार आहे हा तब्बल 6 किलोमीटरचा उतार आहे आणि याला 4.4 ग्रेडियंटचा उतार आहे। आता इतका उतार राष्ट्रीय महामार्गाच्या संहितेत येत नाही, इतका उतार राष्ट्रीय महामार्गाला चालत नाही। हे वारंवार आम्ही राष्ट्रीय महामार्गाला दाखवतोय। अडचण काय होते की जड वाहनांना जो मायलेज आहे तो 2 किलोमीटर फार फार तर 3 किलोमीटर याच्यापेक्षा जास्त नसतो। आज डिझेलचे भाव जवळपास 100ला आहेत। जवळपास 3 लिटर डिझेल हे कन्झम्पशन वाचवण्यासाठी ही जड वाहतूक ही न्यूट्रलने चालते की त्या उतारानेच वेगाने पळवता येते। बरं, यांना डिस्क ब्रेक नाही आहेत, यांना साधे ब्रेक्स आहेत, त्यामुळे ते दाबून दाबून गरम होतात ड्रम, आणि ड्रम एकदा गरम झाले की मेकॅनिकली ते ब्रेक लागत नाहीत आणि ते लागले नाहीत की सरसकट इथं ॲक्सिडेंट होत जातात। दुसरं एक कारण असं आहे की ट्रक ड्रायव्हर हे खूप हुशार असतात, त्यांना आजूबाजूला कुठं भिंत किंवा काय दिसलं की तिथं ते गाडी धडकावता येते। परंतु अडचण अशी आहे की या संपूर्ण उतारावरती 200 फुटाचा डीप सर्व्हिस रोड खालच्या बाजूला असल्यामुळे ड्रायव्हरला तिकडे गाडीच घालता येत नाही, त्यामुळे सरळ असणारी वाहनं ही उडवत जाणं याच्याशिवाय पर्यायच नसतो। नक्की याच्यामध्ये चूक कोणाची आहे की स्थानिक प्रशासन महापालिका असेल, सर्व्हिस रोडचं सर्व बरेच या सगळ्यांची एकत्र ही मिलीभगत आहे। कारण तुम्ही पाहताय की राष्ट्रीय महामार्गाचा इथं तुम्हाला सर्व्हिस रस्ता दिसतोय, पण महानगरपालिका किंवा तत्सम असणारी PMRD यांचे आजपर्यंत सर्व्हिस रस्ते चालूच झालेले नाहीत। अतिक्रमणाच्या कारवाया होतात, अशा काही घटना घडल्या की तेवढ्यापुरतं सगळे मंत्री संत्री आमदार वगैरे सगळे येतात, अधिकाऱ्यांच्या बैठकांवर लगेच सुरू होतात, काही ना काहीतरी कारवाई दाखवली जाते। परंतु महिना 2 महिन्यामध्ये प्रकरण शांत झालं की पुन्हा जोपर्यंत हा नवीन अपघात होत नाही, कुठला कोणाची तरी जीव जात नाही, तोपर्यंत हा विषय पुढे लागत नाही मार्गी। इथले स्थानिक म्हणून कशाचा त्रास तुम्हाला नक्की सहन करावा लागतो? अपघात वारंवार होत आहेत, चूक कोणाची? प्रशासन दखल करतं? प्रशासन वारंवार इथे येते। कधी एखादा ॲक्सिडेंट झाला की काहीतरी उत्तर देणार फालतू, 2-3 दिवस कारवाया चालणार त्यांच्या, फक्त दाखवणारच की आम्ही काहीतरी करतोय। पण निष्पाप लोकांचे इतके बळी चाललेत, त्यांना काही घेणं नाही यामध्ये। फक्त काहीतरी एक आपलं लेटर देणार किंवा तात्पुरती काहीतरी कारवाई करतोय आम्ही असं दाखवणार आणि विषय संपला। 3-4 दिवसांनी सगळे विसरले की कुणी या गोष्टीकडे लक्ष देत नाही आणि दर 15 दिवसांनी एक बळी तर इथं जात आहेत रोड। अक्षरशः वैतागलो स्थानिक आम्ही या गोष्टीला। नवलकर कुटुंब जे आहे तुमच्या संपर्कामधले होतं, ते नक्की कशासाठी गेलेलं होतं? गाडीमध्ये कोण कोण होते त्यांच्या, आणि जाताना त्यांनी काय सांगितलेलं होतं? जी लहान मुलगी होती तिचा नक्की संपर्क कसा आला? 3 वर्षाची चिमुकलीचा सुद्धा याच्यामध्ये दुर्दैवी मृत्यू झालेला आहे, नक्की घडलं काय? त्यावेळेचा संवाद काय होता? जे रेड्डी कुटुंब आहे आणि नवलकर कुटुंब हे पूर्वी एक साथ राहत होते एका इमारतीमध्ये। आता व्यवसायामुळे हे रेड्डी कुटुंब आता पिंपरी चिंचवडला चिखली या भागात स्थायिक झालेलं आहे। ते तिकडे स्वाती नवलकरांची जी मुलगी अंकिता, तिचा परवा दिवशी वाढदिवस होता आणि त्याबरोबरीने 5 वर्षामागे जे दाभाडे कुटुंब, जे वडील आहेत त्यांचे दत्ता दाभाडे, यांना पॅरालिसिसचा अटॅक आलेला होता। तर त्या संदर्भामध्ये या स्वाती नवलकरांनी नारायणपूरला एक नवस बोलला होता की माझ्या वडिलांची प्रकृती व्यवस्थित झाली तर मी 5 गुरुवार करेल। तर 5वा गुरुवार त्या कंप्लीट करून आणि अंकिताचा वाढदिवस साजरा करण्यासाठी म्हणून त्वरेने घरी येत होत्या। 5:20 सोसायटीतल्या काही लोकांशी त्यांचं फोनवरती बोलणं झालं की मी 10 मिनिटामध्ये घरी पोहोचतीये। अगदी या ठिकाणावरती होतात आणि इथून 5 ते 10 मिनिटाच्या अंतरावर त्यांचं घर आहे आणि 5:30 वाजता ही घटना घडते। मुलीचा वाढदिवस राहिला, 5:30 वाजून गेले, घरचे कालावल झालेत की अजून का पोचत नाही आहेत म्हणून फोनाफोनी चालू केली, मोबाईल रिसीव होत नव्हता। 9:30 वाजताच्या दरम्यान ह्या फॅमिलीला सगळं कळलं की असा इथं काहीतरी भीषण अपघात झाला आहे। काय झालं म्हणून पाहण्यासाठी आले, ती गाडी आयडेंटिफाय झाली, त्यानंतर कळलं त्यांना की आपलं कुटुंब या अपघातामध्ये गेलं आहे आणि मग नंतर माहिती घेतल्यानंतर ससूनला त्यांना नेण्यात आलं आहे असं समजलं। त्यावेळेस ते तिथं गेले। तिथं गेल्यानंतर परिस्थिती अशी होती की जी डेड बॉडी स्वातींची होती त्या स्वातीताईंनी त्या 3 वर्षाच्या मुलीला कवटळलेलं होतं आणि रेड्डी ही त्यांची मैत्रीण आणि तिच्या मागे ते चिमुकली मागे लागली की आत्या मला तुझ्या बरोबर यायचं आहे म्हणून ती नारायणपूरला गेली होती आणि निष्पाप बळी या प्रशासनाची ती ठरली आहे। आणि जो ड्रायव्हर होता धनंजय काळे म्हणून, त्या व्यक्तीची कहाणी तर औरच आहे। त्याची 2 महिन्याचं लहान लेकरू आहे, डिलिव्हरीसाठी त्यांनी माहेरी बायको पाठवली होती। यांना सगळ्यांना घरी सोडून तो त्याच्या बायकोला घरी घेऊन जाणार होता, म्हणजे त्या 2 महिन्याच्या तान्या मुलाचा चेहरासुद्धा त्यांनी पाहिलेला नव्हता। तोही बिचारा नायक मुलाचा चेहरा न पाहता इथं गेला आहे।
आई वडील व्यवस्थित प्रकृती झाली होती, पॅरालिसिसमधनं सेटल झाले होते, त्यांचा नाहक बळी त्याच्यामध्ये गेला आहे. आणि सगळ्या माध्यमांनी तुम्ही दाखवलं आहे की जो जळता ट्रक होता त्या ट्रकमध्ये जो क्लीनर ओरडत होता मला वाचवा मला वाचवा, पण तो आगीचा डोह इतका मोठा होता की तिथपर्यंत नागरिकांना पोहोचणंच शक्य नव्हतं. वास्तविक खूप दुर्दैवी घटना ही. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.